नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय द.स. काकडे यांची केळीचे सुकले बाग ही कादंबरी आणि आज भाग पुढचा. माधवी देखणी होती, तरुण होती. माझ्यापेक्षा ती 1 वर्षानं मोठी होती. पण वयानं तसं काही अडणार नव्हतं. पतीचं वय आणि पत्नीचं वय यात 1 ते 20 वर्षांपर्यंतचं अंतर असतं. यात पुरुषाचं जास्त असतं. तो त्याच्या पत्नीपेक्षा वयानं कितीतरी प्रौढ असू शकतो. प्रेम प्रकरणं असलेल्या आणि नंतर पती पत्नी झालेल्या त्या दोघात काही वेळेला पत्नीसुद्धा वयानं मोठी असते. युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. त्यामुळे पत्नीचं वय पतीपेक्षा मोठं असलं तरी त्यांचं प्रेम महत्त्वाचं. त्यांनाही मुलं बाळं होतात. संसार काही पतीचं वय जास्त आणि पत्नीचं वय कमी म्हणून यशस्वी होत नाही. त्यासाठी दोघांची मनं जुळावी लागतात. पत्नीचं वय जास्त असलं आणि पतीचं वय कमी असलं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांचा संसार यशस्वी होतो. लेखक महाशय, स्त्री पुरुषांना एकमेकांचं आकर्षण का असतं? माधवीनं मला विचारलं. मी म्हणालो, तुम्ही शिक्षिका आहात, तुम्हीच सांगा. नाही, मी शिक्षिका आहे, तुम्ही सुद्धा कॉलेजात शिकवता ना. हो, पण मी अजून तसा प्रोफेसर झालेलो नाही आहे. प्रोफेसर होण्यासाठी MA हायर सेकंड क्लास तरी हवा असतो ना. तुम्ही BAला फर्स्ट क्लास मिळवलात, MAला तुम्ही ॲडमिशन घेतलीत, तुमच्या नावावर कथा कादंबऱ्या आहेत. तुम्ही BA MAच्या विद्यार्थ्यांचे पिरियड आत्ता घेताय म्हणजे तुम्ही प्रोफेसरच की. हां, पण मला युनिव्हर्सिटीची मान्यता कुठे आहे? तुम्ही MAच्या परीक्षेला बसलात की तुम्ही फर्स्ट क्लास मिळवणारच की. मी स्कॉलर होतोच. मराठी लिटरेचर हा माझा आवडता विषय. MAसाठी मी तालुक्याच्या कॉलेजात जात होतो, अध्ययन आणि अध्यापन करत होतो. कॉलेजचे पिरियड्स मला प्रिन्सिपॉल साहेब घ्यायला लावत होते. त्यांनी मला फेलोशिप दिली होती असं म्हणायला काही हरकत नाही. कॉलेजला मराठी शिकवणाऱ्या प्रोफेसरांपेक्षा मी मुलांमध्ये पॉप्युलर होतो. माझ्या पिरियडला एकदम पिनड्रॉप सायलेन्स असायचा. कॉलेजच्या मराठी प्रोफेसरांपेक्षा विद्यार्थ्यांना मी हवा असायचो, कारण माझे पिरियड हे सहजपणे शिकवणारे असायचे. त्यामुळे मुलं कंटाळायची नाहीत. प्रिन्सिपॉल साहेब मी क्लासवरनं शिकवत असताना फेरी मारून डोकून जायचे. क्लास फुल असायचा. कुठलाही विद्यार्थी क्लासच्या बाहेर नसायचा. क्लासही कसा एकदम शांत. माझा क्लास कंट्रोल बेस्टच होता. बाकी प्रोफेसर लोकांच्या पिरियडला विद्यार्थी दांडी मारायचे, कॅन्टीनला नाही तर कॉलेज ग्राउंडच्या झाडाखाली उगाच रेंगाळत बसायचे. त्यांना त्या प्रोफेसरांचे पिरियड बोर वाटायचे, हे त्याचं कारण. माझ्या पिरियडला खास करून मुली खूप असायच्या. त्यातली एकही दांडी मारायची नाही. मुलींनी वर्ग कसा गुलाबाच्या शेतागत फुललेला असायचा. मुली वर्गाच्या बाहेर नसल्यामुळे त्यांच्या मागे भुंग्यागत गुणगुणणारी तरुण मुलंसुद्धा क्लासमध्ये हजर असायची. त्या मुलींमुळे त्यांनाही माझ्या पिरियडची गोडी लागली असं म्हणायला काही हरकत नव्हती. झुंबरला तुम्ही किती शिकवणार? मी चांगली MA करणार, पुढे तिला PhD करायला लावणार. याचा अर्थ ती तुमच्याच प्रेमात पडणार एवढं शिक्षण होईपर्यंत. बरोबर आहे ना? नाही, ते मी आज कसं काय सांगणार. स्त्री पुरुषाचा सहवास दीर्घकाळ झाला की ते एकत्र येतात. त्यात शरीर सुखाची देवघेव होते. मनानं मग ते एकत्र बांधले जातात. तुम्हाला तसा काही अनुभव आलाय काय? मी माधवीला झटकाच दिला. माझ्या बोलण्यानं माधवी शहारली. तिचे डोळे रुंदावले, ओठ थरथरले. कपाळावर गळ्याभोवती घाम जमा झाला. तो तिने आपल्या इवल्याच्या रुमालानं टिपला. मी तुमच्याकडे का आली आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का? मी तिच्याकडे बघत राहिलो. का आली आहे ही माझ्याकडे? माझ्याकडे येण्याचा हिचा उद्देश काय, हिला स्पष्ट विचारायला हवं. पण स्पष्ट तरी विचारायचं कसं? माधवी, तुम्ही का आलाय माझ्याकडे? तिला स्पष्ट विचारण्याशिवाय माझ्याकडे आता पर्याय नव्हता. तुम्ही स्वतःला लेखक समजता ना?
प्रेम प्रकरणं कथा कादंबऱ्यातनं चित्रित करता ना? हो, ते खरं आहे, पण मग वास्तवातलं प्रेम प्रकरण तुम्हाला का करता येऊ नये? वास्तवातलं प्रेम प्रकरण मी संयम पाळण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही काय बोलताय हे मला समजतंय. तुम्ही मला टाळायचा प्रयत्न करताय. मी मी तुम्हाला टाळतोय? का टाळावं मी तुम्हाला? तुम्ही एवढ्या सुंदर देखण्या, मी एवढी सुंदर आणि देखणी आहे, तर मग का तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत? तिने आपलं मत स्पष्ट करत म्हटलं, प्रेम आणि तुमच्याशी का? मी योग्य नाही का काय? तुम्ही योग्य का नाही मला नाही सांगता येणार, पण माझ्यासाठी नाही. तुमच्यासाठी मी योग्य नाही? नाही, तसं नाही, मी तुम्हाला योग्य नाही. का? उत्तर आहे काही? उत्तर काय? उत्तर अपेक्षित आहे? अहो, तुम्ही तर लेखक, तुमच्याकडे उत्तराला स्टॉक खूप. तुम्ही एका नामवंत वकिलाच्या कन्या, त्यात तुमचे वडील फौजदारी वकील. फौजदारी वकील म्हणजे गुन्हेगारांची वकीलपत्र घेणारा. फौजदारी वकील म्हणजे वाघ, त्याचा खूप दबदबा असतो लोकात. म्हणजे व्याघ्रकन्या समजता तुम्ही मला? हो, पण मी वाघीण नाही, हिंस्त्रपणा नाही आहे माझ्यात. नाही, मी तसं कुठे म्हणालो. अहो, उलट तुम्ही माझ्याशी हिंस्त्रपणा चालवला आहे. तिच्याशी मी हिंस्त्रपणा चालवला आहे हा तिचा आरोप मला पटणारा नव्हता. मी मुखस्तंभासारखा तिच्याकडे बघत राहिलो. तसा तिचा माझा काय संबंध होता? तिचा माझा प्रत्यक्षात परिचय तरी किती होता? परिचयानं प्रेम वाढतं, प्रेमाचं रूपांतर विवाहात होतं, हे सगळं खरं, पण तिचा माझा परिचय आहे घटकेचा. त्या औट घटके तिने एकदम आपलं एकतर्फी प्रेम व्यक्त करावं. हे असं एकतर्फी प्रेम नेहमी घात करतं. एकतर्फी प्रेम आपल्याच मनाची समजूत घालून त्याचं रोप वाढवतं. त्या रोपाचा वेलू मग कितीतरी वर वर जातो. तसाच प्रकार माधवीच्या बाबतीत झाला होता. मॅडम, तुम्ही जेवायला आला ना? मग तुमच्यासाठी भाजी कोणची करू सांगा की. मेथीची भाजी, करडईची भाजी का आंबाड्याची भाजी? आंबाड्याची भाजी कर. मी मॅडमच्या लांब सडक केसांच्या त्या भरगच्च आंबाड्याकडे बघितलं. आंबाड्याच्या भाजीच्या उल्लेखानं मी माधवीच्या आंबाड्याकडे बघितलं हे तिच्या लक्षात आलं, पण हे झुंबरच्या लक्षात येणं शक्य नव्हतं. तिला केसांचा बुचडा बांधतात हे माहिती होतं. स्त्रीच्या केस बांधण्याला आंबाडा म्हणतात हे तिला माहीत नव्हतं. ती कॉलेजला जाऊ लागल्यानंतर तो शब्द तिला माहीत पडला असता. झुंबर नऊवारीत होती. सुट्टी असली की ती केस धुवायची. केस सुकण्यासाठी ते मोकळे ठेवायची. तिचे केस सुकले असल्यानं तिने केसांचा आंबाडा सैल बांधलेला होता. त्या सैल आंबाड्याकडे बघत माधवीनं माझ्याकडे बघितलं. तिच्या नजरेतला भाव मला समजला. मी मान वळवली. मी झुंबरकडे त्या दृष्टीनं कधी बघितलं नव्हतं. झुंबरला मी चुकूनही कधी स्पर्श केलेला नव्हता. नव्या नव्हाळीची पोरती, नुकतंच कुठे नऊवारी लुगडं नेसायला लागलेली. हे बघ झुंबर, मी काही जेवायला इथे आलेली नाही आहे. माधवीनं तिला काहीशा रागानं म्हटलं. मॅडमच्या आवाजातला झटका झुंबरला जाणवणारा होता. झुंबर, देवबाबूंच्या घरात तू किती वेळ असतेस ग? माझ्यासमोर माधवीनं झुंबरला तो सवाल केला. झुंबर साधी सरळ, तिला त्या सवालात काही वेगळं वाटावं असं काही नव्हतं. किती वेळ म्हणजे? मी पाहिजे तेवढा टाईम थांबते बाबूजींच्या घरात. घराची चावी माझ्याकडंच असती. रोज घर साफ करावं लागतं आणि हे घर मला नाही आवडत. काय? हां ना, बाबूजी एवढे मोठे, त्यांनी बंगला नाही तर ते काय म्हणतात ना फार्म हाऊस ते बांधाय पाहिजे. तुम्ही राहता का नाही मॅडम बंगल्यात? तसं मायाबी बाबूजींनी बंगल्यात राहायला पाहिजे. दुसरे बाबूजी बंगल्यात राहायला लागल्यानंतर तू पण राहणार ना बंगल्यात? हां, बाबूजीची सेवा करायला मी पाहिजे का नाही सांगा बरं? तू बाबूजींची सेवा काय करणार बंगल्यात? माधवीच्या विचारण्याचा सूर त्या निष्कपट जीवाला न समजणारा होता. बाबूजी सांगतील ती सेवा करणार मी. समज. हां,
बाबूजी बंगल्यात आंघोळ करायला लागले आणि म्हणाले, हातापायांना साबण लाव. तर तू हे करशील, त्यांना आंघोळ घालशील? अहो त्यात काय झालं मग? मी माझ्या बापाला बी कधी कधी साबण लावून आंघोळ घालतीस की. झुंबरच्या बोलण्यात सहजपणा होता, त्या बोलण्याला कुठलाही दुर्गंध नव्हता. आणि बाबूजी तालुक्याला असतात तेव्हा तू कुठे झोपतेस? तुझ्या झोपडेत झोपतेस का बाबूजींच्या या मोठ्या घरात झोपतेस? हां, मी आईला म्हणते बाबूजींच्या गैरहजेरीत रात्री त्यांच्या खाटेव गादीव झोपीन, पण आई मला रात्रीची घरात झोपायला राहू देत नाही. का आई असं का म्हणते? अहो आता ते मला कसं कळणार? मी आईला म्हणलं रातचा अभ्यास मी बाबूजींच्या घरात करल, तिथं टेबल खुर्ची समदय, लाईट बी आली, माझा एकटीचा अभ्यास किती चांगला होईन इथं. पण आई आडवी येते माझरागत. बाबूजी बी म्हणतात घरात अभ्यास करत जा, रातची घरात झोपत जा. फक्त म्हणतात पुस्तकाला हात लावू नको, टेबलावरच्या आणि कपाटातल्या. नाही, मग तू आईचं ऐकायचंच नाही ना, बाबूजींचं ऐकायचं काय? नाही, पण बाबूजींनी मला बजावून ठेवलं आहे ना, का नेहमी आईबापाचं ऐकायचं. ते जे सांगतात ते आपल्या मुलीच्या कल्याणासाठी सांगतात, म्हणून पहिलं घरातलं ऐकायचं, बाहेरच्या माणसांचं मग ऐकायचं. आणि बाबूजी जे सांगतात त्याप्रमाणे वागते मी. बाबूजी जर म्हणाले विहिरीत उडी टाक तर तू टाकशील? बाबूजी माझ्या जीवाला जपणार आहेत, ते मला असा जीव धोक्यात घालायला नाही सांगणार. झुंबरच्या बोलण्यात माझ्याविषयीचा विश्वास होता. तू बाबूजींना देव मानतेस म्हण की. आहेत माझे देव, त्यांनीच माझं शिक्षण चालू केलं आहे. यावर्षी मॅट्रिक झाले की तालुक्याला कॉलेजला जाणार मी. तालुक्याला बाबूजींच्या बरोबर बंगल्यात राहणार नाही का? हां, मग तिथं बाबूजींची जेवायची बी सोय बीन, माझा जाणे येण्याचा तारच बी वाचन. अगं पण तुझी आई कशी तयार होईल तुला बाबूजींच्या बंगल्यात ठेवायला? बाबूजीच माझी काळजी घेतील तालुक्याला, बंगल्यात तेच मला चांगलं सांभाळतील. तुझ्या आईचा विश्वास आहे बाबूजीवर? महाबाप आहे की बाबूजींवर विश्वास ठेवायला. बाबूजी कसं आहे ते माझ्या बापाला माहिती आहे, आणि मग माझा बाप दिल पटवून आईला. मग आई विश्वास ठेवल्या बिगर कशी राहील सांगा की मॅडम. झुंबरनं माधवीला निरुत्तर केलं होतं. तिच्या आईपेक्षा बापावर जास्त भरवसा होता. तिची आई नाही म्हटलं तरी स्वभावानं चंचल होती, पण बाप माझ्यावर श्रद्धा ठेवून होता. बाबूजी जे काही करतात ते योग्यच करतात हे त्याचं मत. झुंबरच्या आधीच्या 2 बहिणी डोक्यानं मत्थड होत्या, त्यांना शाळेत टाकून काही उपयोग नव्हता. 7वी पुढे त्या शिकणार नव्हत्या, म्हणून त्या शेतमजुरी ठेवल्या. झुंबर मात्र बुद्धीनं तेज होती. 60% तिला मार्क्स पडले. त्यामुळे तालुक्याच्या कॉलेजला मी तिला आर्ट्सला टाकणार होतो. सायन्स कॉमर्सपेक्षा आर्ट्स सोपं. झुंबरच्या डोक्यावर अभ्यासाचं ओझं मला द्यायचं नव्हतं. तिला सहजपणे BA MA करायचं होतं. मी निघते देवबाबू. माधवी जाण्यासाठी उठली. हे काय मॅडम, जेवण नाही काही नाही? तुमच्या घरात मला झुंबरच्या हातचं जेवण जाणार नाही. माधवीनं आपलं ठसठसणारं दुःख माझ्यापुढे व्यक्त केलं. झुंबर साधी बोळी पोरगी, तिला मॅडमच्या बोलण्यातला कडवटपणा समजला नाही. तिला तो कडवटपणा समजावा तरी कसा? तशी ती खेडवळ पोर, शालेय पुस्तकाशिवाय बाकी पुस्तकं तिच्या हातात पडलेलीच नव्हती. शेतातलं घरातलं काम तिला करावं लागे. तिच्या 2 बहिणी शेतीत काम करायच्या, घरातल्या कामाला हात नाही लावायच्या, पण त्या झुंबरवर टोकत राहायच्या. तिने सकाळ संध्याकाळ भाकरी कराव्यात, भांडी घासावीत असं त्या दोघींना वाटायचं. तिची आईसुद्धा तशीच खुनशी होती. 5 पोरींची ती आई. खूप पोरी असलेली खाष्ट आई आपल्या पोरींना कामाला लावते, स्वतः आराम करते. त्यातली झुंबरची आई होती. पहिल्या 2 मुलींची लग्न झाली तेव्हा तिला चिंता पडली की आता आपल्याला काम करावं लागेल. पण तिने लगेच लग्नाच्या राहिलेल्या 3 मुलींना कामाला जुंपलं. पहिल्यांदा 3 आणि 4 नंबरच्या पोरींनी कामाला खळखळ केली तर तिने त्यांच्या केसांच्या झिंज्या धरल्या, त्यांची डोकी खाली जमिनीवर दाण दाण आपटली. रक्त व्हायला लागलं तेव्हा त्या 2 पोरी घाबरल्या, काम करतो म्हणाल्या. कामासाठी शाळा सोडायला त्या तयार होत्या. त्यांच्या आईला शाळेशी काही देणं घेणं नव्हतं, स्वतःला मिळणाऱ्या आरामाचं घेणं होतं. झुंबर सगळ्यात धाकटी होती, पण ती कामाला उत्साही होती.
काम कर हे तिला सांगावं लागत नव्हतं. झुंबर म्हणजे मूर्तिमंत तेज, चापल्य. ती शांत नव्हतीच. तिला कुठलंही काम सांगितलं की ती हजर, कामाला लगेच झटायची. असल्या स्वभावाची माणसं कुठलंही काम चांगलं करतात. त्यात त्यांच्या कामातही निर्मळपणा असतो आणि म्हणून झुंबर मला आवडायची. अहो, झुंबर स्वयंपाक चांगला करते. मी माधवीला जेवणाचा आग्रह करण्यासाठी म्हटलं. चालेल, मग तिला स्वयंपाकाला पाठवा. मी झुंबरकडे बघितलं. आपल्या मॅडम आपल्या हातचं जेवण जेवणार म्हणून तिला आनंद झाला. भाबडी पोरती. बाबूजी, मी माझ्या मनाप्रमाणे स्वयंपाक करते. नाही, तुझं बोलणं मला ठीक आहे, पण मॅडमची जेवणाची आवड निवड काय आहे ते बघ. झुंबरच्या हातचं मी झुणका भाकरी खाईन, जेवणाचं काय एवढं. माधवीच्या बोलण्यात झुंबरच्या हातचं काही खाण्याचा मूड नव्हता. तिला फक्त माझ्याशी बोलायचं होतं. आणि माझ्याबरोबर बोलताना तिला झुंबर जवळ नको होती. तिला दूर करायचं म्हणून तिने झुणका भाकर खायची इच्छा व्यक्त केली. हे बघ झुंबर, फक्त झुणका भाकर करू नकोस, पंचपक्वान्न कर. म्हणजे गोडधोड करू? पुरणपोळी, सार भात, बटाटा, कांदा भजी. ग्रामीण भागात पुरणपोळी हे पंचपक्वान्न. सणावाराला गोडधोड म्हणजे पुरणपोळी, तोंडी लावायला सार भात आणि भाज्यांचे अनेक प्रकार. जेवण असलं की खूप कमरेचा करदोटा तुटेपर्यंत लोकांची जेवायची घाई असायची. ती घाई चांगल्यापैकी पंगत गाजवणाऱ्या लोकांची असायची. देवबाबू, घोसाळी आहेत का शेतात? माधवीनं मला विचारलं. मी समजलो हिला घोसाळ्याची भजी हवी आहेत. बटाटा आणि कांदा भजीपेक्षा ती भजी वेगळी व्हायची. मॅडम, मी तुम्हाला हवी ती भजी देते करून. झुंबरचा उत्साह बोलला. हवी ती नको, घोसाळ्याची भजी हवी आहेत मला, समजलं? भजी चांगली कडक हवीत, सोडा फार मारू नकोस. सोडा? सोडा बिडा मला नाही ठाव. कडक घोसाळ्याची भजी करून देते हे मात्र खरं. मग जा, थांबली आहेस का? पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लाग जा. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खरडपट्टीचं काम. झुंबरचा त्या स्वयंपाकात चांगला धुमशा पडणार होता. त्यात ती कितीतरी वेळ अडकून पडणार होती. मला झुंबरची कीव आली. आपल्या मॅडमवर तिची एवढी श्रद्धा, पण तिची मॅडम किती दगड होती. झुंबर बिचारी स्वयंपाकासाठी घरात गेली. मगाशी तिने शिरा केला होता, आता ती पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करणार होती. झुंबरच्या मदतीला तिच्या आईला पाठवायला हवं होतं, पण तिची आई फटकल मारून स्वयंपाकघरात बसणार आणि तिला हुकूम करत बसणार. त्यापेक्षा तिच्या दोन्ही मोठ्या बहिणींना सांगायला हवं होतं. तशा त्या दोघी कामाला हरामीच होत्या, पण पुरणपोळीचं जेवण मिळणार म्हटल्यावर त्या कामाला झोंबणार होत्या. मला त्यांच्या त्या पुरणपोळीच्या आवडीचा उपयोग करून घ्यायचा होता. त्यामुळे दोघी झक मारत झुंबरच्या पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला मदत करणार होत्या. त्यामुळे स्वयंपाक लवकर होणार होता. देवबाबू, आपण बांधावर बसायला जाऊया. माधवीनं मला घराबाहेर काढण्यासाठी म्हटलं. तिचं माझ्याशी बोलणं संपलेलं दिसत नव्हतं. तिला आणखीन बोलायचं होतं. तिच्या मनाप्रमाणे ती मला नाचवायला बघत होती. मी तिला टाळायला बघत होतो, पण तिथं जळूसारखी चिपकायला बघत होती. चिपकलेली जळू टच्च फुगल्याशिवाय जागा सोडत नाही तशी ही माधवी दिसत होती. 7 एकर जमिनीच्या मोठ्या बांधाकडे आम्ही गेलो. बांध मोडला होता. बांधाच्या मध्यभागी तोतापुरी आंब्याचं झाड होतं. त्याच्या फांदीला नायलॉन दोरीचा झोका बांधलेला होता. त्या आंब्याला बांधलेल्या झोक्यावर झुंबर झोका घ्यायची. झोका घेता घेता ती गाणं म्हणायची. झुंबरचा आवाज गोड होता. कितीतरी वेळा तिचं गाणं मी चोरून ऐकलं होतं. मी तिचं गाणं ऐकलंय हे मी तिला कधी जाणवू दिलं नव्हतं. शाळेत तिने गाण्यात भाग घेतला होता आणि त्यात तिला बक्षीस मिळालं होतं हेही मी ऐकलं होतं. स्वतः तिने मला कधी सांगितलं नव्हतं. 7 एकरात बाजरी पिकाची कापणी होई तेव्हा विळ्यानं बाजरी कापता कापता ती भलरीचा सूर धरायची. भलरीचा सूर म्हणजे कमावलेला आवाज. झुंबर काही कुठल्या क्लासला गेली नव्हती. गाण्याचा क्लास असतो का नाही हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. तमाशातल्या बायका समध्या रातभर गातात. तमाशात राहून राहून त्यांना आपसूक गाणं येत असेल असं तिचं ठाम मत. देवबाबू, हा झोका झुंबरचा आहे वाटतं.
अहो, ती या झोक्यावर बसते, मोकळ्या हवेत उंचावर जाते, खाली येते, गाणं गात असते. तिच्या केसांच्या 2 वेण्या असतील तर त्याही झोका घेत असतात. केस मोकळे असतील तर हवेत मोरांचा पिसारा फुललाय असा भास होतो. मी माधवीला खरं ते झुंबरच्या झोक्याचं वर्णन सांगितलं. तुम्ही तिला झोका देता का नाही कधी? मी अहो, मी कशाला तिला झोका देऊ? तरुण पोर ती, तिच्या अंगात चैतन्याचा रस भरलेला, अशा तरुण जीवाला झोका द्यायची गरज काय? चालताना या तरुण पाखरांचे पाय जमिनीवर नसतात, मग झोक्यावर असताना त्यांचे पाय अंतराळीच असणार ना. तरुण पोरापोरींना त्यांच्या कलाप्रमाणे वागू द्यायचं. मी माझं मोकळं मन सांगितलं. मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या ह्या स्वभावामुळे तुमच्या BAच्या क्लासमध्ये पण तुम्ही चांगले पॉप्युलर असणार. नाही, आता मीच माझी स्तुती का करू, नाही का? तेही खरं आहे म्हणा. स्वतःची स्तुती स्वतः करूच नये, ह्या तुमच्या मताचा मी आदर करते. झुंबर तुमची खूप स्तुती करत असते, सारखं मॅडम मॅडम म्हणत असते. मॅडम दिसायला अशा, मॅडम दिसायला तशा, त्यांचं पातळ, त्यांची बिनबाह्यांची चोळी, कधीकधी त्यांचा मुसलमानी ड्रेस, हा म्हणजे पंजाबी ड्रेस. खेडेगावातल्या मुसलमान पोरीच पंजाबी ड्रेस वापरतात, त्यामुळे तो ड्रेस घालणाऱ्यांना खेड्यात मुसलमानी ड्रेस असं म्हणतात. तुमची झुंबर एकदा मला म्हणाली होती, काय मॅडम तुम्ही पातळ नेसत जा, बिनबाह्यांचा ब्लाऊज घालत जाऊ नका, तुम्ही मुसलमानी ड्रेस घालत जाऊ नका, असं सुद्धा ती म्हणाली असेल. झुंबरच्या सगळ्या आवडीनिवडी मी जाणत होतो म्हणून मी म्हणालो. माझ्या बोलण्यानं माधवीनं ओठ दुमडले, त्यामुळे गालांच्या खळ्या विस्कटल्या. देवबाबू, मला आता तुमचा संशय यायला लागलाय, बोलू का स्पष्ट? माझ्यावर संशयाचा आरोप. कमाल होती त्या बोलण्याची. पण कर नाही, त्याला डर कशाला? मी म्हणालो, बोला की, काही आडपडदा ठेवू नका. तुमची आणि झुंबरची आवड एकच कशी? ज्यांची आवड एकच असते त्यांचं प्रेम जमतं, असा जनरल रूल आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला? अहो, तुम्ही लेखक आहात, मी जास्त काय बोलणार. तुम्ही नऊवारी छान दिसत असाल. हो, तुमच्या झुंबरनं मला एकदा नऊवारी साडी नेसवली होती माझ्या घरी. काय म्हणताय? गोरीपान माधवी, चांगली उंच, जास्त जाड नाही, फार किडकी नाही, सगळं कसं आखीव रेखीव, त्वचा गोरीपान आणि नितळ कमनीय बांधा. देवबाबू, तुमच्या झुंबरला मी हातावर मेहंदी काढायला पण शिकवली आहे. तोंडाला पावडर, ओठाला लिपस्टिक, हातापायाच्या बोटांना नेल पॉलिश, भोयांवरनं काळी पेन्सिल फिरवणं, सगळे प्रकार तिला माहीत करून दिलेत. तिला हे एवढं शिकवायचं कारण? तरुण मुलींना जिंकण्याचा हा मार्ग फार चांगला असतो. त्यांचं हे वयच असं असतं की लगेच मोहात पडतात. हां, पण झुंबर अशी मोहात पडणारी नाही. मी तिला झुंबरचा अस्सलपणा सांगितला. माझ्या बोलण्यावरती स्तब्ध झाली. 7 एकराच्या आडव्या बांधावरनं पुढच्या सरळ गेलेल्या बांधानं आम्ही चालायला लागलो. मी तिच्या मागणं चालत होतो, तिचं पाठमोरं रूप बघत होतो. तिने गरकन वळून माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातली मछली चांगलीच सुळकली. एकदम बोललो, मी मागणं चालताना कशी दिसतीये? आत्ता तुम्ही चांगलं सांगू शकाल? आता याच्यावर मी काय बोलणार? 6वारीपेक्षा मला वाटतं मी 9वारीत छान दिसेन, नाही का तुम्हाला? वाटलं तिला सांगावं, बये तू 9वारी नेस, माझ्या पुढे कमरेला लचके देत चाल. पण बोलणार कसं? तुम्ही माझ्या कमरेला हात घालून या बांधावरनं चालू शकत नाही. तिने मी गप्प बसलेला बघून मला चाळवण्यासाठी म्हटलं, पण मला तिच्या बोलण्यात रस नव्हता. तशी मी काही कडक ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेली नाही. पण कुठे थांबावं आणि कुठे चालावं ह्याबाबत मी विचार करणारा लेखक होतो. स्त्रीचं सौंदर्य, स्त्रीचं तारुण्य अवश्य बघावं, पण त्याच्या मोहात पडू नये. मोह म्हणजे पाप. मोहाच्या कर्दमात उडी पडल्यावर पाय काढणं कठीण. एक पाय काढायला गेलं की दुसरा पाय आत खोल जाणारच, मग वरती येणं कठीण. त्यात ती रूपमती, तारुण्यवती असेल तर मग सगळा जिंदगीचा खेळच संपला. काय कसला विचार करताय लेखक महाशय? एवढं बोलून तिने सरळ माझ्या कमरेलाच हात घातला.
बिनबाह्यांच्या ब्लाऊजमधला तिचा तो दंडापर्यंतचा उघडा गोरापान हात, कोवळेच्या वनातली ती पिवळी नागिण माझ्या कमरेला चिपकली असा मला भास झाला. मी शहारलो. तिच्या हाताचा तो घट्ट विळखा नागिणीपेक्षाही घट्ट होता. मी बांधावरनं खाली उडी घेतली. वाटलं की ती तशीच बांधावर राहील, पण तिने तिच्या 5 बोटांची घट्ट मिठी माझ्या कमरेला जी घातली होती ती सुटणं शक्य दिसत नव्हतं. माझ्या सकट ती खाली बांधावर कोसळली. कोणालाही पाठीशी घेऊन उंचावरनं पाण्यात कोसळणं वेगळं आणि खाली जमिनीवर कोसळणं वेगळं. पाण्यात कोसळलं तर अंगाला मार लागत नाही, पण जमिनीत कोसळल्यावर त्यात अंगावर ओझं. चांगलाच दणका बसला. शरीराचा अर्धा भाग क्षणभर बधीर झाला. मला उठताही येईना. मी डोळे मिटून पडलो. तशी माझ्या अंगावर पडलेली माधवी झटकन उठली आणि तिने हाताला पकडलं. मला उठवायचा तिने प्रयत्न केला, पण मला उठता येणं शक्य नव्हतं. मी डोळे मिटून सुम्म पडलो होतो तशी ती माझ्या चेहऱ्यावर वाकली. तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले गेले. तिचा उष्ण श्वास माझ्या चेहऱ्यावर भिरभिरला. श्वासाचा सुगंध काही और होता. सुक्या गवतावर जळकी काडी पडावी तसं मला झालं. गवतात पडलेली काडी आपलं काम लवकर करते, आगीलाच सुरुवात करते. माझ्या ओठांवर माधवीच्या तप्त ओठांची आग पडत होती. क्षणभर मी पेटलो होतो. बाबूजी! बांधावरनं धावत आलेल्या झुंबरनं कितीतरी मोठ्याने हंबरडा फोडला. मी सावरलो गेलो. माझ्याबरोबर कोसळून पडलेल्या माधवीला मी माझ्या अंगावरनं दूर केलं. ताडकन उभा राहिलो. माधवीला ते सहन होणं शक्य नव्हतं. ती त्याच तिरमिरीत उठली आणि झुंबरकडे धावली. झुंबरनं तिचा सगळा रोमांस उधळून लावला. याचा ती सूड घ्यायच्या मूडमध्ये होती. झुंबरचं ती थोबाड फोडणार हे मी ओळखलं. मी शिताफीनं धावलो. झुंबरच्या अंगावर कोणी हात टाकणं किंवा तिचा कोणी साधा अपमान करणं हे मला सहन होणारं नव्हतं. माधवीचा उंचावलेला हात मी तसाच वरती धरला. हे काय? माधवीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तू झुंबरवर हात टाकतेस? मी तिला एकेरी बोललो. मला तिची मिजाज ठेवायचीच नव्हती. माझी तिच्याविषयीची भाषा बदलली होती. त्या भाषेतला संताप तिला समजला होता. ही झुंबर, तिचं एवढं प्रेम? हो. मी कसं बसं बोललो. पुढचं पूर्ण नाही बोलू शकलो. काय हो? माझं झुंबरवरचं प्रेम मी कसं व्यक्त करणार होतो? माझं तिच्यावर प्रेम होतं का नाही हेही मला समजत नव्हतं. ती एक अल्लड तरुण पोर. ती मला मनापासून आवडत होती हे मात्र नक्की. मॅडम, मॅडम! झुंबर कळवळून बोलली. थोबाड फोडी ना? माझ्याशी बोलू नकोस. माझ्या मार्गातली ती धोंड आहेस. माधवी स्पष्ट बोलली. मॅडम, मॅडम, माझ्या बापाला अर्धांग वायूचा झटका आलाय मॅडम. तो घराजवळ पडलाय. माणसं नाही कोणी त्याला उठवाय. धावा की धावा. झुंबर! मी आस्फुट किंचाळलो. बाबूजी धावा, बाबूजी, बाबूजी, तुम्हीच माझ्या बापाला वाचवाल. माझ्या बापाला वाचवा बाबूजी, बापाला वाचवा माझ्या बाबूजी. मित्र हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.